आज आपण या भागवत कथेला प्रारंभिक उत्तर. मग यक्षदेवाने असा प्रश्न विचारला, किं स्वीदित नित्यमुन्नयति केच तस्माभितश्चरः कस्मै नमस्तं नयति कस्मैश्च प्रतितिष्ठति. प्रश्न असा विचारला यक्षदेवाने की म्हणे या जगामध्ये सूर्य जो आहे, सूर्य प्रकाश देणारा, या सूर्यदेवाला आज्ञा कोणी दिली आणि सूर्यदेवाकडे प्रकाश कोणी दिला? आणि रोज वेळेला उदयाला येणं, प्रकाश देणं ही आज्ञा कोणाची? कोणामुळे हे चालतंय? आणि त्यावेळेला धर्मराजाने असं उत्तर दिलं, ब्रह्मादि नित्यम मुन्नयति देवास्तस्याभिश्चरः. तर हे ब्रह्म जी आहे, ब्रह्म वस्तू, परमात्मा वस्तू, आणि परमात्म्याच्या आज्ञेवरून सूर्यदेव काय करतात? उदयाला येतात आणि सर्वांना प्रकाश देण्याचं काम करतात. म्हणजे सूर्यदेवाला सुद्धा आज्ञा परमात्म्याची आहे आणि परमात्म्याच्या आज्ञेमुळे सूर्यदेव अनेक युग, अनेक काळ निघून गेला, तरी हे प्रत्येकाला प्रकाश देण्याचं काम सूर्यदेव करतात. आणि एवढंच नव्हे तर प्रकाशाची ज्योत सुद्धा भगवंतानी सूर्यदेवाकडे आणि भगवंतानी दिलेला प्रकाश ज्योत, म्हणून ज्ञान ज्योत आणि प्रकाश ज्योत हे सूर्यदेवाकडे दोन प्रकारच्या ज्योती दिलेल्या आहेत. आणि सूर्यप्रकाशामुळे अंधकाराची निवृत्ती होत असते आणि भागवत ज्ञानामुळे अज्ञानाची निवृत्ती होत असते. आणि म्हणून याला म्हणायचं आत्यंतिक निवृत्ती. अज्ञान एकदा निवृत्त झालं की परत ते निर्माण होऊ शकत नाही. आणि याच्यासाठी हे पुराण शास्त्र, पुराण हे महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली याचं वर्णन करतात. पहा, हे जे भागवत आहे हे स्वतः भगवंतानी सांगितलेलं ज्ञान आहे. कल्पादी भक्ती यया भागवत मिशे ब्रह्मया उत्तम मनोनी धनंजया उपदेशिली. कारण उत्तम प्रतीचं ज्ञान आहे आणि म्हणून स्वतः भगवंताने हे ज्ञान सांगितलं. अशा प्रकारचं ही भागवत कथा आहे. या भागवत कथेमुळे काय होतं अजून याचं श्लोकामध्ये तर वर्णन आहेच. धर्मं प्रोचित कैत्रवोत्र परमो निर्मत्सराणां सतः वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम. की मनुष्याचे त्रिविध ताप निवृत्त होतात आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. आणि आपल्या आत्मस्वरूपावर आलेलं अज्ञान, जे दुःख, या दुःखाची निवृत्ती या कथेमुळे होत असते. म्हणून माऊली वर्णन करतात, तैसा आत्मदर्शनी आढळो असे अविद्येचा जो मळो तो शास्त्र नासी एरो निर्मळो मी प्रकाशी स्वये मनोनी आघवेची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. म्हणून असे पहा, म्हणून आपलं स्वरूप जे आहे नित्य, फक्त त्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होत नाही. कारण कशामुळे? आवरण जे आहे ते अज्ञानाचं आवरण.
आणि हे अज्ञानाचं आवरण या भागवत कथेतून आपल्याला शास्त्रज्ञानातून आणि भगवंताच्या कृपेतून आपल्याला हे प्राप्त होतं. आणि अज्ञानाची एकदा निवृत्ती झाली की ज्ञान स्वरूप ज्याचा आहे असा परमात्मा, म्हणून अशा परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होत असते. आणि म्हणून गीता आणि भागवत याचं श्रवण अवश्य करायला पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती याप्रमाणे भागवताचं वैशिष्ट्य सांगितलं. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि शौनकादिक 88,000 शौनकादिक ऋषींनी हा प्रश्न विचारला होता. सूत मुनींना प्रश्न विचारला. सूत मुनी म्हणजे हे लोमहर्षण ऋषींचा मुलगा. आणि व्यास मुनींची कृपा झाली होती त्याच्यावर. आणि व्यास मुनींची कृपा झाल्यामुळे व्यास मुनींनी त्यांना सांगितलं की हे सूत मुनी, तुला मी आता ज्ञान उपदेश करण्याचा अधिकार देत आहे. म्हणून अशा सूत मुनीला 88,000 शौनकादिक जे होते त्यांनी प्रश्न विचारले होते. आणि 88,000 जे ऋषी त्यांना हे भागवत स्वतः सूत मुनींनी सांगितलं. अशा या महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मोनये साधु पुष्टोयम भगवत भक्तिरमंगलः सवै पुंसां परो धर्म यतो भक्तिरधोक्षजे आहे तुके प्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती. त्यावेळेला म्हटले, आम्हाला धर्म म्हणजे काय हे सांगा, धर्माचं आचरण कसं करावं हे सांगा. पहिला प्रश्न विचारला. कारण असं असतं, धर्म हे भगवंताचं स्वरूप आहे धर्म. म्हणून शौनकाने पहिला प्रश्न विचारला की हे सूत मुनी महाराज, आम्हाला धर्माचं स्वरूप जे आहे आणि धर्म म्हणजे काय, आणि जे आचरण केल्याच्या नंतर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, या धर्माचं आम्हाला लक्षण आणि व्याख्या सांगा. त्यावेळेला
सूत मुनी सांगू लागले, सवय पुंसां परो धर्मो. परम धर्म कोणता आहे ते ऐका म्हटले. मग त्यांनी काय सांगितलं, यतो भक्तिरधोक्षजः, भगवंताची भक्ती करणे, भगवंताची भक्ती करणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. बघा, भगवंताची भक्ती करणे हाच सर्वात मोठा धर्म. बघा, धर्माची व्याख्या सांगितली, अहै तुके प्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती. आणि म्हणून सर्व शास्त्रामध्ये, सर्व पुराणामध्ये भगवंताच्या ठिकाणी अखंड भक्ती उत्पन्न होणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. मुख्य धर्म देवाची आदि अवसान आदि अवसान म्हणून मुख्य भगवत भक्ती, भगवत आणि भगवंताचं चिंतन मनामध्ये राहणे, आणि हाच काय आहे, धर्म मनुष्याचा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आपल्या या भागवतामध्ये हा धर्म सांगितला. वासुदेव पराज्ञानम वासुदेव परम तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परागतिः. भगवंताची भक्ती परम धर्मो हाच खरा धर्म, ही व्याख्या सांगितली. त्याच्यानंतर पुढचा असा प्रश्न विचारला शौनकाने की हे सुतमुनी महाराज, अहो भगवंताची भक्ती करायची, पण भगवंत कोणत्या भगवंताची भक्ती करावी? मग त्यांनी सांगितलं भगवंत एकच, भगवंताचे अवतार अनेक पण भगवंत एकच. आणि म्हणून अवतार अनेक पण भगवंत एक म्हणून 24 अवतार सांगितले. त्याच्यामध्ये 24 अवताराच्या कथा सांगितल्या. 24 अवताराच्या कथा सांगत असताना त्यांनी सांगितलं सनक, सनंदन, सनत कुमार हा अवतार, त्यानंतर वराह अवतार, नारद अवतार, नरनारायण अवतार, कपिल अवतार, दत्तात्रय अवतार, आणि अवतार कोणापासून प्रगट केले, कसे धारण केले याच्या कथा सांगितल्या. आपण प्रत्येक वेळेला अवताराच्या कथा ऐकतो,
म्हणून त्या कथा न सांगता आपल्याला थोडीशी पुढची अजून एक कथा पाहू की भागवतामध्ये लई कथा असतात बघा. नेमकं कोणतं सांगावं काय हो असं असतं. खरं ना, सरोवर असतं ते तलाव, मोठं सरोवर जसं समुद्रामधून किती पाणी उचललं तरी त्याचा अंत नाही, अशा प्रकारे. म्हणून भागवतामध्ये फार मोठं ज्ञान आहे बघा. म्हणजे अध्यात्मही आहे, इतिहास रूपामध्ये आहे. आणि म्हणून भगवंतानी अवतार धारण करत असताना, जसं माऊलीला अवतार धारण करताना जसं त्यांनी माता पिता पवित्र असतील तिथं भगवंत अवतार धारण करतात, तसं भगवंताने जे अवतार धारण केले मग त्याच्यामध्ये दत्त अवतार, अनुसया आणि आत्री ऋषी यांच्या पोटी अवतार धारण केला. मग अनुसया जी होती ती महान पतिव्रता होती, महान पतिव्रता. एक वेळेस काय झालं पहा, एक कौशिकी नावाची एक देवी होती बघा, कौशिकी देवी. आणि त्या कौशिकी देवीचा एक नियम असा होता, विवाह झाल्याच्या नंतर तिला सांगितलं की पती हा परमेश्वर, पती हा परमेश्वर. तिच्या आई वडिलांनी सांगितलं की तुला आता आम्ही जे दैवत होतो तर आम्ही तुझा विवाह करून दिला, आणि विवाह करून दिल्याच्या नंतर आम्हाला त्या मोबदल्यामध्ये आम्हाला पुण्य मिळालं, भगवंत आम्हाला देईल पुण्य, कारण आम्ही दान केलेलं आहे तुला कन्यादान. या दानाचं फार मोठं पुण्य माऊली सांगतात. हे असो आत्मजा आपुली सत्कुळीची दिधली, का लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. अरे मग त्या काय झालं पुढं, पण अजून एक सांगितलं शास्त्र तिला की पतीवरती जरी कोणता जरी प्रसंग आला तरी पतीला तू सोडू नको. बघा बरं का, शास्त्र आहे त्याचं. म्हणून त्याचे श्लोक आलेले आहेत आता. निर्धनो दुर्भगो मूर्खो सर्व लक्षण वर्जितम दैवतम परमम नार्या पतिरुक्त सदैव ही. की पतीवरती जरी काही प्रसंग आला, आजारी पडले, काही झालं तरी पतीचा त्याग करू नये, पतीला समाधानामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा, हा धर्म आहे म्हणे. बघा, आणि पत्नीवरती जरी काही प्रसंग आला तरी पतीने सुद्धा आपल्या पत्नीचा त्याग करू नये. त्याचे श्लोक आलेले आहेत पहा. शरीर में कम दंपत्योर विधाता पूर्व निर्मितम तस्मा सुदार निरतो देव कार्यम विधीयते. आता वाचून सांगण्यापेक्षा ते पाठच झालेलं असतं, त्याच्यामुळे श्लोक नेहमीच कथा चालू असतात त्यामुळे. आणि इथे काय झालं पहा, त्या कौशिकी देवीचा आणि कौशिक नाव होतं त्यांच्या पतीचं, आणि योगायोगाने त्या कौशिकाला काय झालं, अपंगत्व आलं, अपंगत्व आलं, चालताच येणं त्याला. मग काय करायचं तिने काय नाही, आपलं पाठीमध्ये झोपायचं त्याला स्नान करून, आणि तो जिथं सांगेल मला फिरायला घेऊन चल तिकडे घेऊन जायचं. इच्छा पतीची मता पतिव्रता, धर्म तिने सांभाळा. आणि हा धर्म कोणाच्या आज्ञेवरून, आई वडिलांची आज्ञा, त्या मुलीच्या आई वडिलांची आज्ञा होती. मग सासरी जाताना आई वडिलांनी मुलींना काही सांगायच्या असतात गोष्टी, की तो जरी त्रास झाला तरी व्यवस्थित राहा, काळजी करू नको, असं सांगायचं असतं. आणि म्हणून तिला आई वडिलांचा उपदेश, आई वडिलांना तिने सांगितलं तुमचं किंमत मी कायम ठेवेल, तुमचं नाव कमी होऊ देणार नाही, काळजी करू नका, काही जरी प्रसंग आला तरी नेमाने सेवा करेन तुमची, अशा प्रकारे. आणि त्याला अपंगत्व आलं, आणि ते अपंगत्व आल्याच्या नंतर काय झालं पहा, ती स्नान घालायची त्या कौशिका असलेल्या पतीला. अनुसयेबद्दलचा विषय बरं का थोडक्यात आपल्याला.
की भगवंतानी अवतार घेतला, अनुसयाचा किती अधिकार आहे याची कथा आहे आपल्याला, भागवतातलीच कथा. पण आपण नवीन नवीन सांगत असतो थोडं थोडं, मग नवीन नवीन कथा. काय झालं, अपंगत्व आलं त्यानं. अपंगत्व आल्यावर अगोदर जसं प्रेम होतं तसंच प्रेम ठेवलं तिने. बघा, अगोदर चांगलं शरीर होतं आणि नंतर अपंगत्व आलं तरी प्रेम मात्र सारखंच ठेवलं. हा धर्म सांभाळला तिने. बघा, कौशिकी देवीने धर्म सांभाळला. आणि मग काय करायचं पहा, त्यावेळेला स्वतः तो अपंगत्व आलेलं त्याला, आणि तो जसं सांगल तसं ऐकायचं. आज कुठं फिरायला जायचं म्हणलं की डोक्यावरती पाटील घेऊन त्याला घेऊन जा. आणि जाता 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 काय झालं पहा, त्यांनी सांगितलं मला आता असं करा म्हणे, लवकर स्नान घालून आणि स्नान घालून मला गावाच्या पलीकडे एकांतामध्ये घेऊन चल. मी त्या गावाच्या बाहेर योगायोगाने मांडव्य ऋषी, आणि मांडव्य ऋषीला सुळावरती दिलेलं होतं. सुळावरती मांडव्य ऋषी असे समाधिस्थ बसलेले होते. कशामुळे सुळावर दिलं होतं, कारण चोरी करून त्यांच्या आश्रमामध्ये आले होते, माल लपून ठेवला होता आणि ते चोर पळून गेले होते. आणि राजाचे सेवक शोध घेता घेता म्हटलं इथून पळालेले दिसले आणि ते चोर गेले अंधारामध्ये पळून. पण थोडंसं त्यांना माग लागला त्यांचा, आतमध्ये जाऊन पाहिलं, ज्या चोरून आणलेल्या वस्तू होत्या तशाच होत्या तिथं. आणि मग त्या सेवकांनी त्या मांडव्य ऋषीला धरून नेलं राजाकडे. म्हणले यांच्या आश्रमामध्ये होतं म्हणलं इथं. म्हणलं मांडव्य ऋषीला त्याची कल्पना नाही, आले बसले आतमध्ये. आणि आला ना त्यांच्यावर प्रसंग. मग म्हणले आता काय केलं, अहो सुळावरती दिलं त्यांना, सुळावरती मांडव्य ऋषीला सुळावर दिलं राजाने, राजाची आज्ञा. आणि सुळावरती मांडव्य ऋषीचा काहीच अपराध नव्हता. ते भगवंताचं चिंतन करत होते, समाधी अवस्थेत होते. आणि ती कौशिकी देवी जी चालली होती ना, ती म्हणायचं लवकर चल लवकर चल लवकर चल म्हणता म्हणता धक्का लागला त्या सुळाला. आणि थोडासा सुळा हल्ल्याबरोबर थोडासा त्रास झाला त्यांना, कारण एकांतामध्ये शांत होते, हादरा बसल्याबरोबर. मग मांडव्य ऋषीने असा शाप दिला की ज्याचा मला धक्का लागला असेल तो सूर्योदय होताच मरण पावेल. बघ, सूर्योदय झाला की मरून पडन म्हणे तो, ज्याचा धक्का लागला असेल तो. आणि याचा नेमका धक्का लागलेला होता, तो वर पाठीत होता आणि हाताचा धक्का ते सोडायला लागला होता. आणि मग ते त्यांनी सांगितलं आता हे कौशिकी मरणार म्हणे मी सकाळात, सूर्योदय झाला की मरणार, काय करू मी आता. तिने सांगितलं काही चिंता करू नका, तुम्हाला मरायची इच्छा नाही ना. आता कोणालाच इच्छा नसते, त्यांना कसं काय. तर ते म्हटले मला तर आता अजून लई दिवस म्हणे तू चांगली सेवा करते, लई दिवस जगावं वाटतंय, आणि आता शाप दिलाय ऋषीने, कसं काय करू. मग तिने सांगितलं मी खरोखर माझी जर सेवा असेल सूर्यदेवाला वरती येऊ देणार नाही, सूर्यदेवाला वरती येऊ देणार नाही. त्यावेळेला काय झालं पा, त्याचा एक श्लोक आलेला आहे बरं का ताई. मांडवेन महाभागे शप्तो भरता ममेश्वर सूर्योदय विनश्वत्वम प्राप्स्यसि तित्ति मन्युनः. मांडव्य ऋषीने शाप दिला वरून की सूर्योदय झाला की मरणार म्हणे. मांडव्य ऋषीने शाप दिला आता मी जगणार नाही, सूर्योदय झाला की मरणार. पण तिने काय केलं पहा, त्या कौशिकी देवीने सांगितलं मी जर खरोखर माझी सेवा असेल तर हे सूर्यदेवा तुम्हाला मी वरती येऊ देणार नाही, माझ्या आज्ञेशिवाय तुम्ही वरती येऊ शकत नाही. नाही ना, सूर्योदय झाला.
अहो 5 दिवसाचा काळ निघून गेला, 5 दिवसाचा. सूर्योदयाला वर येता येत नव्हतं. काय करायचं? अहो जिकडे तिकडे अंधकारच पसरला ना. मग दिवसच नाही, पूर्ण रात्रच झाली. आता काय करायचं? मग ब्रह्मादिक देव, इंद्रादिक देव सर्व जमा झाले आणि म्हटले कसं काय झालं असं? सूर्योदय रोज होणारा, पण असा बदल कसा काय झाला? म्हटले एका महान पतिव्रतेच्या सामर्थ्यावरती काय झालं? सूर्यदेवाला सुद्धा आज्ञा येण्याला प्रतिबंध कौशिकी नावाच्या देवीचा. मग सर्व देव आले आणि त्या कौशिकी देवीकडे गेले. ते म्हटले काही कर, पण तिने सांगितलं नाही, माझा पती मरणार, माझ्या पतीला मी मरू देणार नाही. मग आता काय करावं? मग सर्व देव म्हटले असं करा, दुसऱ्या पतिव्रतेकडे चला. मग ते कोणाकडे आले? अनुसयेकडे. मग अनुसयेकडे आल्याच्या नंतर अनुसयेला तिथं आणलं आणि अनुसयेने सांगितलं, हे कौशिकी एक काम कर ना म्हणे. काय? सूर्योदय होऊ दे ना, येऊ दे वरती. तिने सांगितलं, अनुसया आपण दोघी सारखीच आहोत. तू जसं सेवा करते पतीची तशीच मी सेवा करते. माझे पती मरणार आणि मग सेवा कोणाची करायची? मग म्हणून मी सूर्यदेवाला वरती येऊ देणार नाही. मग अनुसयने काय सांगितलं की तुझे पती जिवंत हे मरणार खरंय, कारण मांडवी ऋषीचा शब्द आहे, पण मेलेल्या तुझ्या पतीला मी जिवंत करेल म्हणे. आणि त्याचं जे अपंगत्व आहे त्याला निरोगी बनवेल, पहिल्यापेक्षा सुंदर बनवेल आणि निरोगी, त्याला कुठलाच रोग नाही आणि अपंगत्व त्याचं नाहीच होणार. आणि मग म्हणे काय हरकत आहे का? त्यांनी सांगितलं चांगली गोष्ट आहे. आणि खरोखरच अनुसयेच्या आज्ञेवरून त्या कौशिकी देवीने सांगितलं, हे सूर्यदेवा वरती या. वरती सूर्यदेव आले की लगेच मरून पडला. हा कोण? कौशिक नावाचे ते पती. आणि मग अनुसयेने सांगितलं की हे कौशिकी देवी, आता तुझे पती मेले पण त्यांना मी जिवंत करते. आणि मग अनुसयेने प्रार्थना केली. काय प्रार्थना केली अनुसयेने? यदि वा रोचते भद्रे ततस्तो याचनादहं करोमि पूर्वदेह भ्रतारंच नवम तव. म्हणे माझं जर खरोखर व्रत असेल तर तुझा पती जिवंत होईल आणि त्याचा रोग नाहीसा होईल, अपंगत्व नाहीसा होईल आणि तेजस्वी होईल. तो असा शब्द निघल्याबरोबर उठला ना तो कौशिक. बघ, म्हणून मांडवी ऋषीने दिलेला शाप, परंतु अनुसयेच्या सामर्थ्यामुळे कौशिकी देवीला गेलेला पती जिवंत केला. पतिव्रतेचं काय सामर्थ्य. आणि अशा अनुसयेच्या पोटी तिन्ही देवाने अवतार धारण केला. म्हणून तो अवतार भगवान दत्त अवतार. म्हणून अशा महान पतिव्रता आणि स्वतः अत्री ऋषी ब्रह्मदेवाचे पुत्र यांच्या पोटी भगवान दत्त अवतार. त्यानंतर पुढे यज्ञ रूपाने भगवान प्रगट झाले. यज्ञ रूप म्हणजे अग्नीच्या रूपाने. त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण मंत्र म्हणून आहुती देतो, म्हणून अग्निदेव जे असतात त्याच्यामध्ये मंत्र म्हणून ज्या वेळेला आपण धान्य टाकतो, तूप टाकतो, ते भगवंताला प्राप्त होत असते. अशा प्रकारे यज्ञ रूपाने भगवंताने, वृषभदेवाच्या रूपाने, पृथ्वीराजाच्या रूपाने असे अवतार धारण केले. आणि अशा अवताराच्या कथा सांगितल्याच्या नंतर मग शुक मुनी सांगू लागले, हीच कथा सूत मुनी सांगू लागले. असे जे अवतार आहेत, अशा अवतार भगवंताच्या अवताराचं वर्णन ज्याच्यात आहे त्याचं नाव भागवत. आणि अशा अवताराच्या कथा श्रवण करणे म्हणजे धर्माचं पालन. आणि म्हणून अशा धर्माचं पालन जर आपल्याला घडलं
तर आपला अधर्म नाहीसा होतो. आणि आपण जर धर्माचं पालन आपल्याकडून जर घडलं नाही तर मग आपल्या वाट्याला दुःखाशिवाय दुसरं काय येणार. माऊली सांगतात, स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. दीपासवे हरपला प्रकाश मनोनी स्वधर्म अनुष्ठान. हे अखंड यज्ञ याजन बघा, जो करीत या बंधन काहीच न घडे. किती माऊलीने वर्णन केलं. स्वधर्मे निष्कामता अनुसरलिया पार्था. ते कैवल्य तद पद तत्वता पावले जगी. म्हणून स्वधर्माबद्दल असं वर्णन केलेलं आहे. आणि अशा धर्माचं पालन करावं म्हणजे भगवंताच्या कथा श्रवण करणे, भगवंताने सांगितल्याप्रमाणे वागणे. म्हणून हे संपूर्ण धर्माचा विचार आपल्या या भागवतामध्ये आलेला आहे. आणि म्हणून हा विचार सांगितला. थोडस भजन घेऊ आणि परत पुढची कथा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव. 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 नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून प्रथम स्कंदामध्ये धर्म विचार सांगितला. फार भरपूर वर्णन आहे त्याचं, पण आपण थोडक्यामध्ये आपल्याला वेळेत पूर्ण कथा करावी लागते. म्हणून धर्माबद्दलचं फार मोठा विषय आहे. जसं माऊलीने वर्णन केलं तेच भागवतामध्ये. कारण ज्ञानेश्वरी, गीता आणि भागवत या दोन्हीचं एक समानाधिकरण नाही असंही बघ. आणि याप्रमाणे धर्म विचार सांगितला प्रथम स्कंदाच्या प्रथम अध्यायामध्ये. आता याच स्कंदामध्ये अजून पुढे कथा आलेल्या आहेत. मग या पुढे कथा येताना पुढे कौरव पांडवांची कथा आली. थोडक्यात कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध झालं, कलह निर्माण झाला, स्वार्थ निर्माण झाला. आणि स्वार्थामुळे काय झालं, माईक पदार्थाचा स्वार्थ त्याच्यात विनाश असतो. आणि नित्य वस्तूचा स्वार्थ जेव्हा येतो तेव्हा मनुष्याचं कल्याण करत असतो. जसं नामस्मरण जास्त करावं याच्यामध्ये खरं हित, खरा स्वार्थ
भक्ती करणे खरं हित खरा स्वार्थ, म्हणजे नित्य वस्तू प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे हा खरा स्वार्थ आणि खरं हित असं असतं. आणि माईक वस्तूचा लोभ निर्माण करून दुसऱ्याला दुःख होईल आणि आपल्याला सुख मानणे, याच्यामध्ये स्वतःलाच दुःख भोगावं लागतं बघा. आणि हेच कौरव पांडवांचं घडलं बघा. द्विषत पर काये माम मानिनो भिन्न दर्शिना. कौरव आणि पांडव हे एकाच वंशातले आलेले, एकच वंशातले बघ. आणि काय झालं की दुर्योधनाच्या मुळे स्वार्थ निर्माण झाला दुर्योधनाला. आणि एवढा स्वार्थ निर्माण झाला, आणि त्या स्वार्थाच्या पोटी कसा काय स्वार्थ झाला त्याला निर्माण, की त्याला सुद्धा वरदान होतो, त्याला सुद्धा वरदान होतं. कसं काय वरदान होतं, आता थोडासा भाग सांगतो. की ज्या वेळेला पृथ्वीवरती दैत्य उन्मत्त झालेली होती, आणि या पृथ्वी देवीने काय केलं, भगवंताकडे गेली आणि सांगितलं, भगवंता माझ्यावरचा बोजा थोडा कमी करा. आहे बोजा पण अयोग्य आहेत म्हणे, निवड राक्षस म्हणे, पापी दुर्जन आहेत म्हणे, यांचा बोजा वाहून वाहून काय मला फायदा याच्यात. कधी नामस्मरण नाही तुमचं, कधी भजन नाही, कधी दान धर्म नाही, आणि अशांचा बोजा वाहून काय उपयोग आहे म्हणे. पृथ्वीवरी भार मातले दैत्य नेत्री वाहे तोय. पृथ्वीवरी दैत्य मातले ते भार गाराने सुहार कामोहार गाराने सुहार. पृथ्वीवरी दैत्य मातले ते भार सोसवे हा भार माझ आता. सोसवे हा भार माझ आता. पृथ्वीवरी दैत्य मातले भार सोसवे हा भार माझ आता. सोसवे भार गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून सोसवे ना भार मज आता. भार सहन होत नाही पृथ्वीला, म्हणून ती पृथ्वी देवी सांगू लागली, माझ्यावरती दैत्य मातले ते फार, दैत्य उन्मत्त झालेले, मला भार सहन होत नाही भगवंता, काही करा पण वजन कमी करा. त्यावेळेला पृथ्वी गेली, त्यावेळेला नारद मुनी तिथं भजन करीत होते भगवंताच्या समोर. नारद प्रमुखश्चापी सर्व देवर्षयो नग मया तत्र प्रसादन्ते कुरुष्वेति पुनः पुनः. म्हणून पुन्हा पुन्हा पृथ्वी देवीने विनंती केली. आणि मग पृथ्वी देवीला भगवंतांनी सांगितलं, चिंता करू नको, कारण तू माझी पत्नी आहेस म्हणे, आणि पत्नीला जर त्रास झाला पतीने ते नाहीसा करायला पाहिजे, धर्म आहे त्याचा. मग माझा धर्म आहे, तुला त्रास होतोय ना, बोजा कमी करू. मग भगवंतानी त्यावेळेला शब्द दिला काय, की हे पृथ्वी चिंता करू नको. काय होईल म्हणे, कुरुकुळामध्ये, कुरुवंशामध्ये धृतराष्ट्र नावाचा राजा आहे, अंध. धृतराष्ट्रस्य पुत्राणाम यस्तु ज्येष्ठ शतस्य वै दुर्योधन इति ख्यातो तव कार्य करिष्यति. भगवंताने काय शब्द दिला, की हे पृथ्वी, काय म्हणे, धृतराष्ट्र नावाचा राजा असलेला
आणि काय होईल, धृतराष्ट्राच्या पोटी 100 मुलं जन्माला येतील. आणि दुर्योधन इति ख्यातो, दुर्योधन नावाचा विख्यात मुलगा जन्माला येईल. तव कार्य करिष्यती, त्याच्या हाताने तुझा बोजा कमी होईल. बघा, हे कुणी सांगितलं? भगवंतानीच पृथ्वी मातेला सांगितलं. म्हणून दुर्योधनाच्या मुळे बोजा कमी झाला बघा. कारण युद्ध करण्याची इच्छा बाकीच्यांची नव्हती आणि दुर्योधनाची इच्छा प्रबळ होती. आणि दुर्योधनाला कुणी मोडीत काढू शकत नव्हतं, कारण त्याला वरदान होतं. आणि जादा सैन्य दुर्योधनाच्या बाजूने आले होते बघ. आणि अजून एक असं होतं, कुरु राजाने सांगितलं होतं की मी सोन्याच्या नांगराने जी नांगरलेली भूमी आहे, या भूमीवर जर मरण आलं त्याला मुक्ती मिळावी. आणि सर्व लोकांना माहिती होतं, पूर्ण जगामध्ये, पूर्ण पृथ्वीवरच्या राजांना माहिती होतं की कुरुक्षेत्रावर जर मरण आलं तर आपल्याला शिवलोक मिळणार, वैकुंठ लोक मिळणार. मग योद्धे म्हणायचे असं मागं जागण्यापेक्षा तिथं मरण आलेलं बरं आहे. आणि लवकर मरण येण्यासाठी म्हटले काय करा, दुर्योधनाच्या बाजूने चला, म्हणजे आपल्याला मरण येईल भगवंताच्या हाताने आणि आपलं काय होईल, उद्धार होईल. म्हणून दुर्योधनाकडून जादा गेले होते. ती तरी काय वेळी होते का? आपण म्हणतो दुर्योधनाकडून कसं काय लोक गेले हो. अहो का गेले, म्हणजे त्यांना काही ज्ञान होतं त्याच्यातलं, हुशार होते ते. कारण आपल्याला वाटतं आपण असले हुशार नाही, कारण त्यांना असं ज्ञान होतं, त्यांना माहिती होतं की आपण युद्ध करताना आपल्याला श्रीकृष्णाचं दर्शन होईल समोर, नर नारायणाचं दर्शन होईल. आणि जिथं नारायण आहे तिथं विजय, तिथं विजय मिळणार. आणि दुर्योधनाच्या बाजूने जे आहेत त्यांना मारणार. मग आपल्याला मरण तिथं येणार, म्हणजे आपलं काय होणार, उद्धार. म्हणून आपण काय करा, पांडवाकडून न जाता दुर्योधनाकडून चला. अहो स्वतः पांडवांचा मामा सुद्धा दुर्योधनाकडून गेला. म्हणून शैल्य नावाचा जो तो माद्री असलेली माद्री आणि तिचा भाऊ असलेला स्वतः पांडवांचा मामा स्वतः दुर्योधनाकडून गेला बघा. कारण त्याला माहिती होतं की तिथं मरण येणं म्हणजे आपलं काय आहे. आणि कुरुक्षेत्रावरती 2 प्रकाराने जर मरण आलं तर त्याचा उद्धार होईल असं वरदान होतं बरं का. 2 प्रकाराने. कोणते 2 प्रकार, त्याचा श्लोकच सांगतो आता. दौ समंता विह मृत्यू दुरापो यद ब्रह्म संधारणतया जितासु कलेवरम योगरतो विजयात यद ग्रणिर्वीर शय्य निवृत्तः. बघा श्लोक अवघड आहेत थोडे, पण काय त्याच्यामध्ये अर्थ आहे की कुरुक्षेत्रावरती भगवत चिंतन करताना जर मरण आलं त्याला वैकुंठ, आणि युद्ध करताना जर मरण आलं तर त्याला सुद्धा वैकुंठ. आणि मग हे क्षत्रिय जे होते ते म्हणले आता कुठं चिंतन करीत बसता, कुठं वेळ घालवता, आणि जेवायला तरी कोण देईन, आपण ध्यानस्थ बसले, याची कटकटच नको ना. म्हणले डायरेक्ट युद्धातच मरण प्राप्त करू. म्हणून सर्व तिथं आले आणि त्या सर्वांचा काय झाला, उद्धार झाला. किती जणांचा उद्धार झाला त्याचा श्लोक आलेला आहे बरं का. कारण नेहमी आपण वाचतो की कौरव पांडवांचं युद्ध झालं, 11 अक्षयणी मेले, 18 अक्षयणी सैन्य होतं. पण अक्षयहिनी म्हणजे काय नेमकं लक्षात येत नाही आपल्या, शब्द जुने असतात ना. हा, तर त्याचं स्पष्ट वर्णन आलेलं आहे पहा. दशायुता नामयुतम, बघा, दशायुता नामयुतम सहस्रानीच विश्यती. किती लोक मेले याची शंका आलेली बरं का श्लोकात. कोटे षष्टीच षट्चैव यस्मिन राजन मृदे हतः. एका श्लोकामध्ये त्याचा हिशोब सांगितला. तर पहा
त्या युद्धामध्ये 1 अब्ज म्हटल्यानंतर एकावरती 9 शून्य दिल्यावर 1 अब्ज संख्या होत असते. 1 अब्ज. त्याच्यानंतर 66 कोटी. बघा, 1 अब्ज 66 कोटी 20,000 लोकांना मरण आलं तिथं, योद्ध्यांना. बरं, असे बाकीचे तर किती गेले समजा, पण जे युद्ध करताना ज्यांना मरण आलं, आणि काही काही युद्धामध्ये समजा नाही, मग नामस्मरण करत राहिले, त्याच्यात काही गेले. असे किती 1 अब्ज 66 कोटी 20,000 एवढे कुरुक्षेत्रावरती मेले. आणि जे राहिलेले होते मागे ते अश्वत्थामाने मारले, एकट्याने मारले. कारण अश्वत्थामाला कारण त्यांची इच्छा होती बाकीच्याला मोक्ष मिळाला, आपण पांडवांच्या बाजूने आलो आणि आपण वाचलो, दुःखी झाले होते. मग अश्वत्थामा रात्रीच्या वेळेला आला होता तिथं, बघा बरं का. आणि महादेवाची आराधना केली आणि महादेवाने खड्ग दिलं त्याला. आणि त्या खड्गाने काय केलं, त्यांनी सुरुवातीला द्रौपदीचा असलेला भाऊ दृष्टद्युम्न त्याला मारलं, पण त्याला शस्त्राने मारलं नाही, त्याचा गळा दाबून मारलं त्याला. कशामुळे? कारण त्यांनी द्रोणाचार्याला मारलं होतं, वडिलांचा सूड घ्यायचा होता त्याला, आणि सांगितलं शस्त्राने जर तू मेला तुझा उद्धार होईल, म्हणून म्हणे गळा दाबूनच मारतो म्हणे. मग गळ्याला दाबून मारलं त्याला. ते म्हणत होता मला शस्त्राने मार, पण म्हणे नाही, तू त्या लायकीचा नाही म्हणे, कारण गुरुला मारलं म्हणे तू गपचिप बेता नसता असताना, म्हणून शस्त्राने न मारता त्याला गळा दाबून. म्हणून कधीही गळा दाबून कधी मरण प्राप्त करू नये बरं का. आता काही माणसं समजा फाशी घेताना गळा दाबतात, चांगलं नसतं ते. आता तुमच्याकडे नाही कोणी समजा, होऊ शकत नाही, पण काही ठिकाणी होतात घटना. मग असं असतं, आत्मग्न यो नर कोपा प्रेत जाती सुजायते. मग अशांना जन्म भूताचा जन्म प्राप्त होतो. गळ्याला दोर लावून जर आपण मरण प्राप्त केलं, औषध घेऊन जर आपण मरण प्राप्त केलं, भूताचा जन्म मिळतो. मग अशा भूताच्या योनीला गेल्यावर त्याला मुक्त करण्यासाठी उपाय काय? भागवत कथा. भूताच्या योनीला गेलेला धुंदुकारी त्याचा उद्धार कशाने झाला? भागवताने. मग त्याच्यासाठी हे नामस्मरण भागवत कथा, त्याच्यामुळे त्याचा उद्धार होतो. म्हणून असं कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं. कथा मोठी आहे, पण आपल्याला पुढची कथा पाहिजे. त्या युद्धामध्ये 1 अब्ज 66 कोटी 20,000 गेले. आणि अश्वत्थाम्याने बाकीचे शिल्लक राहिलेले त्याच कुरुक्षेत्रावरती मारले, त्यांचाही उद्धार झाला. त्याच्यातून फक्त 10 जण शिल्लक राहिले. एवढ्या युद्धातून बरं का, फक्त 10 जण शिल्लक राहिले. 5 पांडव, श्रीकृष्ण आणि सात्यकी, हे 7 पांडवाच्या बाजूचे. कौरवाच्या बाजूचे फक्त 3 जण राहिले. कृपाचार्य, कृतवर्मा आणि अश्वत्थामा, असे 10 जणच राहिले. बाकी सर्वांचा उद्धार झाला. किती बोजा कमी झाला बघा. आणि अश्वत्थाम्याने अजून एक काम केलं. काय? की परीक्षिती असलेला आईच्या पोटामध्ये, उत्तरेच्या पोटामध्ये परीक्षिती राजा होता, तिला मारण्यासाठी ब्रह्मास्त्र सोडलं त्या अश्वत्थाम्याने. त्या परीक्षितीला मारण्यासाठी उत्तरेच्या पोटामध्ये ब्रह्मास्त्र सोडलं होतं. आणि उत्तरा तिला माहिती होतं कोणतं संकट आलं, भगवंताचा धावा, भगवंतच सोडवणार, म्हणून तिने भगवंताचा धावा केला. भगवंताने ते ब्रह्मास्त्र आवरलं, शांत केलं. आणि एवढं करून ब्रह्मास्त्र जे सोडलं ज्याने, असा जो अश्वत्थामा, त्याला पकडून आणण्याचा प्रयत्न केला. त्याला अर्जुनाने पकडून आणलं आणि द्रौपदीने सांगितलं होतं त्याला माझ्या समोर आणा अश्वत्थाम्याला, कारण माझे 5 मुलं त्यांनी मारले अगोदर.
द्रौपदीला जी 5 मुलं झाली होती, युधिष्ठिरापासून 1, भीमापासून, अर्जुनापासून, नकुल, सहदेवापासून 5 जणाला 5 मुलं होती. द्रौपदीपासून झाले. 5ही मुलं अश्वत्थाम्याने मारली. अश्वत्थामावधी पांडवपुत्रा अश्वत्थामावधी पांडवपुत्रा अश्वत्थामावधी तुका म्हणे राखी दुर्गती तुका कृष्ण भगवान की जय. बघा किती वर्णन आलं. जे भागवतामध्ये तेच तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. तुका मने अंगी राखिले दुर्गंधी अश्वत्थामावधी पांडुपुत्रा. काय आणि म्हणून असं असतं. म्हणून संतांनी सुद्धा वर्णन करताना पाहिली पुराणे दांडोळली दर्शने. जे पुराणामध्ये लिहिलं तेच साधू संतांनी आपल्याला अभंगामध्ये सांगितलं. पण असंही वर्णन. मग कारण पुराण पाहायला वेळ कुठे कोणाला. हा वेळ कमी असतो, कामं जास्त असतात, व्याप असतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगाच्या रूपाने, माऊलीने ओवीच्या रूपाने हे सांगितलं आपल्याला. हेच पुराणातलं सर्व सार आले. मग अश्वत्थामाला स्वतः बांधून आणल्याच्या नंतर 5 मुलं मारली होती द्रौपदीच्या अश्वत्थामाने. आणि त्याच अश्वत्थामाला द्रौपदीच्या पुढे आणलं होतं आणि सांगितलं, आता काय करायचं द्रौपदी, तू सांग, त्याप्रमाणे आम्ही करू. परंतु किती प्रसंग आहे बघा ना. 5 मुलं ज्याने मारली त्यालाच बांधून समोर आणलं. द्रौपदीने विचार केला, आपल्या मुलांना 5ही मुलाला यांनी मारलंय, आपल्या 5ही मुलाला मारलं यांनी, फार मोठा गुन्हा केला. आणि श्रीकृष्ण, अर्जुन, भीम हे सर्व सांगत होते, द्रौपदी तू जसं म्हणशील त्याप्रमाणे आम्ही करू. याला मार म्हणलं की लगेच मारणार आम्ही. परंतु काय झालं बघा, 5 मुलाला स्वतःच्या मारलेलं जरी असलं तरी तिथं त्या अश्वत्थामाची आई उभी होती. अश्वत्थामाची कोण आई उभी होती. आणि ती आई द्रौपदीकडे पाहत होती. कारण तिला असं वाटत होतं की आता द्रौपदीने सांगितलं याला मारा, तर आता माझ्या मुलाला मार.
म्हणून द्रौपदीकडे असे ती बारीक तोंड करून पाहत होती. काय द्रौपदी बोलते काय सांग. परंतु द्रौपदीने तिच्याकडे पाहिलं, अश्वत्थाम्याच्या आईकडे बघा. आणि लक्षात आलं तिच्या की आपले मुलं गेल्यामुळे आपल्याला किती दुःख झालंय. 5 मुलं गेल्यामुळे आपण किती दुःखी झालो. तसं या मुलाला अश्वत्थाम्याला जर मारलं तर त्याची आई सुद्धा दुःखी होणार. म्हणून मी जरी दुःखी झाले पण तिला दुःखी करायचं नाही. बघा किती मोठं अंतःकरण येऊ, किती मोठं अंतःकरण. असा प्रसंग आल्यावर माणूस सहन करतो का? नाही. एखाद्याने जर शिवी दिली तर माणूस गपचीप ऐकून घेणारा क्षमता ज्याच्याकडे तो म्हण बरं असू दे जाऊ दे, नाही ते म्हणून आम्ही काय कमी आहेत का, लगेच सुरू होतं बघा. परंतु द्रौपदीने विचार काय केला की आपल्या मुलाला मारल्यानंतर आपल्याला जसं दुःख झालं तसं या अश्वत्थाम्याला जर मारलं तर त्याच्या आईला किती दुःख होईल. म्हणून मी जरी दुःखी झाले तरी तिला दुःखी करायचं नाही. बघा काय अंतःकरण आहे द्रौपदीचं बघा. म्हणून तिची कीर्ती आहे बघा माग. म्हणून त्या द्रौपदीचे शब्द ऐका आता. उवाच चासहन्तेश्च बन्धनान्नयनं सती मुच्यतामेष ब्राह्मणो नितरा गुरु. ते द्रौपदी म्हणू लागली, मुच्यता ब्राह्मणो नितरा गुरु. याला सोडा म्हणले तुम्ही. जे दाव्याने आवळले ना त्याला, कारण अर्जुनाने पक्क आवळलेलं होतं दाव्याने त्याला. म्हणले मोकळं करा त्याला, एवढं नका आवळ, सोडा सोडा म्हणले, सोडा त्याला, लवकर सोडा. सोडवं लागलं द्रौपदीला, कारण श्रीकृष्णाने सांगितलं होतं जसं द्रौपदी म्हणेल तसं ऐकायचं. आणि त्यापुढे द्रौपदी काय बोलू लागले, भरपूर श्लोक आहेत पण अजून एक वाचू. मारोदितस्य जननी गौतमी परिदेवतः यतहं मृतवत्सारथा रोती मेश्रू मुखी मोहू. त्यावेळेला द्रौपदीचे शब्द काय बघा, काय अर्थ आहे त्या श्लोकाचा. आता मारोदितस्य जननी, की मी जशी रडते, जननी म्हणजे आई, माझ्या मुलासाठी मी रडते, का माझे 5ही मुलं मेल्यामुळे मी रडते म्हणे. ते द्रौपदी बोलते बर का. जननी, आईला दुःख असतं त्या लेकराचं. बाळ गेल्यानंतर आईला किती दुःख असतं हे मला अनुभव आहे म्हणे याचा, म्हणून रडते म्हणे. यथाहं मृतवत्सारथा, मी जसं रडते तसंच ही रडल म्हणे. त्याला मारलं कोण? गौतमी पती देवता, कृपी नावाची. आणि म्हणून कृपाचार्याची बहीण होती ती, अश्वत्थाम्याची आई. आणि म्हणून म्हणे असं करा की रोदिमेश्रू मुखी मोहू, मी जशी रडते तसं तिला रडलेलं कुणीच पाहू नका, तिला रडायला लावू नका. बघा हे द्रौपदीचं शब्द आणि अंतःकरण तिचं कसं आहे. आणि मग श्रीकृष्णाने ते म्हटले असे, फारच मोठी हत्या केलेली म्हणले, बाल हत्या केली म्हणले, तर काहीतरी शिक्षा भोगावी लागेल, काहीतरी शिक्षा. म्हणून त्याचा मणी काढून घेतला, मणी. म्हणून अश्वत्थामा दुर्गंधी काय केलं, तर स्वतः राखिली दुर्गंधी, म्हणून त्याला सुगंध जो होता मणी, सुगंध ठेवणारा तो मणी काढून घेतला त्याचा, आणि दुर्गंधयुक्त शरीर झालं त्याचं. कृतघ्नो पुत्र घातीच स्थावरे ते सुतिष्ठती. बाल हत्या केल्यामुळे काय प्रायश्चित्त मिळतं याचं वर्णन या श्लोकामध्ये. मनुष्याकडून जर बाळाची हत्या झाली तर त्याला
स्थावर जन्म मिळतो. स्थावर म्हणजे झाडाचा जन्म एखाद्या, परत त्याला तोडणार, परत ते फुटणार, परत तोडणार, म्हणजे नुसते कुऱ्हाडीचे घाव सहन करावं लागतात त्याला, असा जन्म. कृतज्ञ मित्र घातीच शृंगाल वृक्ष जायते. आणि मित्राचा जर घात केला, मित्र म्हणून राहिलं, त्याला जर फसवलं विश्वासाने, तर त्याला शृंगाल म्हणजे कोल्ह्याचा जन्म मिळतो. कोल्हा, कोल्हा प्राणी मित्र म्हणून राहिलं, त्या मित्राला फसवलं की त्याला कोल्ह्याचा जन्म मिळतो पुढचा. आता इकडं नसतील कोल्हे तुमच्याकडे, असतात काय काय, म्हणून बघा काय लिहून ठेवले असे. म्हणून माणसं काय म्हणतात, कोल्ह्यासारखं त्यांनी फसवलं आपल्याला, ते कोल्ह्याचा जन्म त्याला. मग कोल्ह काय करतं बाबा, ऊस वगैरे खाणार, फळं खाणार, आणि नंतर ओरडून निघून जाणार असं. म्हणून असा जन्म मिळतो बघ. म्हणून मित्र म्हणून बरोबर राहायचं, जर फसवलं गोड बोलून, ते कोल्याच्या जन्माला जाणार. आणि मुलाचा जर घात केला, मुलाला जर त्रास दिला, तर त्याला वृक्ष योनी प्राप्त होत असते. आणि म्हणून द्रौपदीने हे सांगितलं की मी जशी दुःखी झाले तसं याला दुःखी करू नका. काय अंतकरण आहे तिचं. अशा प्रकारची ही कथा आलेली. अजून थोडस भजन घेऊ आणि पुढची कथा पाहू. अजून श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय याप्रमाणे स्वतः द्रौपदीची ही भूमिका, द्रौपदीचं वर्णन आलं. अशी ही द्रौपदी. म्हणून
द्रौपदीच्या नावामध्ये सामर्थ्य, माणसाचं पाप घालवण्याचं सामर्थ्य. द्रौपदीचं जर नाव घेतलं तर म्हणून 5 स्त्रियांमध्ये द्रौपदीचं पण नाव आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या. म्हणून या 5. म्हणून मंदोदरीचं सुद्धा त्याच्यात नाव आलं. रावण आणि रावणाची पत्नी मंदोदरी, तिचं सुद्धा नाव आलं बघ. म्हणून रावण आपण म्हणतो एवढा दुष्ट रावण, रावणाची पत्नी कशी आहे की तिचं नाव जरी घेतलं तरी माणसाला पुण्य प्राप्त होईल, अशी मंदोदरी. आणि रावण म्हटल्यानंतर माणसं एखाद्या माणसाला उपमा देतात रावणाची, पण नाही, रावण सुद्धा साधा नव्हता, रावण सुद्धा श्रेष्ठ आहे. म्हणून रावणाने स्वतः शिव तांडव नावाचं ज्या वेळेला स्तोत्र तयार केलं, महादेव नृत्य करत होते आणि त्यावेळेला याने वाद्य वाजवलं होतं रावणाने. महादेव प्रसन्न झाले होते त्याच्यावर आणि सांगितलं, रावणा खरोखरच तू माझा महान भक्त आहेस. वैराग्यम परमास्ताय औदार्य च ततोधिकम तेनेव ममता त्यक्त्वा रावणत्व महात्मना. सांगितलं, महादेव सांगतात, हे पार्वती, रावण हा माझा किती मोठा भक्त आहे. ऐक, वैराग्यम परमास्ताय, वैराग्यामध्ये मुकुटमणी. कारण त्यांनी स्वतःचं शिर तोडलं बाजूला आणि स्वतःचं शिर कमळ बाजूला काढून त्याच्यावर त्या शिराजे त्या विण्यासारख्या वाजून त्याच्यावर स्वतः गायन करतोय रावण, मला संतुष्ट करण्यासाठी. बघ, एवम बहुने तेन शिराच, असं 10 वेळेला केलं होतं रावण. महादेवाने तांडव नृत्य केलं होतं. आणि मग रावणाला विचारलं होतं, रावण प्रसन्न नाही मी तुझ्यावर. बघा, असा रावण. आणि अशा रावणाची पत्नी मंदोदरी, तिचं नाव पतिव्रतेमध्ये आलं. आणि याप्रमाणे द्रौपदीचं एक नाव आलं त्याच्यामध्ये. आणि अशी द्रौपदीचं वर्णन केल्यानंतर पुढे द्रौपदीने उत्तरा जी आहे तिला सांगितलं होतं, ब्रह्मास्त्र जरी सोडलं असलं तुझ्या पोटामध्ये तर तू काही करू नको, फक्त भगवंताचा धावा कर. कारण माझ्यावरती असा प्रसंग आला होता म्हणे, ज्या वेळेला दुःशासन माझे कपडे वळीत होता आणि त्यावेळेला 5 पती जवळ बसलेले होते, पण गपचीप बसावं लागलं त्यांना. कारण धर्म मर्यादेमध्ये गुंतलेले होते ते. शक्ती असून काहीच करता येत नव्हतं. 10,000 हत्तीचं बळ भीमाला, पण खाली मान घालून बसावं लागलं होतं. कारण शब्द उल्लंघन शक्य नव्हतं, त्यांना दिलेला शब्द होता. आणि युधिष्ठिराच्या आज्ञेचं उल्लंघन करता येत नव्हतं त्यांना. आणि त्यावेळेला म्हणे मी धावा केला, कोणाचा? भगवंताचा धावा केला. आणि भगवंताचा धावा केल्यामुळे गोविंद द्वारका वासीन कृष्ण गोपी जनप्रिय. आणि म्हणून म्हणे भगवंताचा धावा केल्याबरोबर भगवंत आले आणि माझ्या अंगावर वस्त्र ओढणारा दुःशासन. आणि काय झाली अवस्था, स्वतः भगवंतच वस्त्र बनले आणि मला सभेमध्ये ओळीत आणलं होतं, पण स्वतः भगवंतच वस्त्र बनले. कौरव पांचाली सभे माझी आली, वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली.
की जय. याप्रमाणे वस्त्रहरणे वस्त्रे कैशी झाली माऊली, म्हणून वस्त्रच बनला स्वतः भगवंत. आणि द्रौपदीने मग उत्तरेला सांगितल्यावर पाही पाही महायोगीन देव देव जगतपते नान्यम तोदभयम पश्ये यत्र मृत्यू परस्परम. उत्तरेने भगवंताचा धावा केला, भगवंताने ते ब्रह्मास्त्र आवडलं आणि परीक्षितीचा जन्म व्यवस्थित झाला. हा प्रसंग आहे, परीक्षितीचा जन्म व्यवस्थित झाला. भगवंताचं दर्शन त्याला आईच्या पोटामध्येच झालं. भगवंताने दर्शन दिलं त्याला आईच्या पोटामध्ये. परीक्षितीचं काय भाग्य बा. आणि ही कथा झाल्याच्या नंतर पुढे कुंती आली, भगवान कृष्ण आले तिथं, आणि कुंतीने भगवान कृष्णाची स्तुती केली बघ. कुंतीने सांगितलं कारण कुंती ही भगवंताची कोण आहे? आत्या. आत्या मावळ ना. तेव्हा वडिलांची बहीण, सख्खी बहीण कुंती. आणि मग कुंती जवळ आली आणि म्हणू लागली नमस्ते पुरुषम त्वाद्ध ईश्वरम प्रकृते परम. कुंतीने सांगितलं हे भगवान काय म्हणे, तुम्ही जरी माझ्या भावाचा मुलगा असतील, हे नात्याने दिसतो संबंध, पण खरं तुम्ही कोण आहात? पुरुषोत्तम भगवंत आहात. हे तुम्ही साक्षात भगवंत आहात, पण मी तुम्हाला नात्याने समजित होते, माझ्या भावाचा मुलगा, पण तुम्ही असं नातं नाही. अथ विश्वेश विश्वात्मन विश्वमूर्ते सोके सोमे. कारण तुम्ही म्हणे विश्वात्मा म्हणजे सर्व विश्वाचा आत्मा तुम्ही आहात. आणि मग कुंतीने सांगितलं की हे भगवंता एक काम करा म्हणे. काय? कारण युद्ध संपलं होतं, सर्व गेले होते आता, आणि कुंतीने विचार केला होता आता आपल्याला सुद्धा शेवट करायचा, पण चांगला शेवट करून आपल्याला निघून जायचं. म्हणून तिने सांगितलं होतं विपद संतो न शश्व तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यशात पुनर्भवत दर्शनम. आमच्या जीवनामध्ये किती जरी संकट आले देवा तरी येऊ द्या, कारण देवा आमचं हे संकट निवारण करा आम्ही कधीच म्हणणार नाही. उलट संकटामध्ये तुमचं जास्त चिंतन होईल आम्हाला. कुंतीने मागितलं किती संकट येऊ दे, कारण ज्या वेळेला दुःखाचे दिवस येतात तेव्हा चिंतन जास्त होतं म्हणे तुम्ही, आणि सुखाचे दिवस आले की विसर पडतो. बघा आपण अडचणीमध्ये जर सापडलो, संकटामध्ये, आणि काही माणसं म्हणले इथून जाताना वाघ येतो बरं का, राम 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 करणार, आणि चांगल्या रोडला लागलं की संपलं. असं आम्हाला सुद्धा लहान असताना आमच्या गावाचे तिथं अंधार असायचा, माणसं म्हणत तिथं भूत बसलेले असते, मग काय म्हणायचं रामकृष्ण हरी, मोठं मोठं रामकृष्ण हरी, आणि ते अडचणीचा रस्ता गेला की संपलं बघ. आणि ज्या वेळेला संकटाचा प्रसंग येतो माणूस त्यावेळेला भगवंताचं चिंतन जास्त करतो. म्हणून कुंतीने सांगितलं हे भगवंता आमच्यावर संकट जरी आलं तरी चालेल, पण तुझा विसर मात्र पडू देऊ. ही कुंतीने मागणी मागितली, आणि हेच तुकाराम महाराजांनी देवाजवळ मागितलं होतं. नको देवो देवा द्रव्य आणि भाग्य, तो एक उद्वेग होय जीवा. बघा अशा प्रकारे म्हणून कुंतीने मागितलं, आणि शेवटी कुंतीने मागितलं स्नेह पाश मिमम छंदे दृढम पांडू शिवृष्णेश, की माझ्या मनातला स्नेह भाव काढून टाका आणि सर्व भाव तुमच्या चरणावर ठेवा. असं म्हणून कुंतीने भगवंताच्या समोर विनंती केली आणि आपला प्राण सोडला. तिचा काय झाला?
उद्धार. जाता जाता तिने एक मागितलं होतं, दृढम पांडुष वृष्णेशु, म्हणजे माझे पांडव आणि यादव त्यांच्या मनामध्ये माझ्या त्यांच्याबद्दल स्नेहभाव राहू नये. तर माझं पूर्ण स्नेहभाव कुठं राहावा? तुमच्या चरणावर. म्हणजे माझं काय होईल? उद्धार होईल. म्हणून सर्व समर्पित केलं तिने भगवान श्रीकृष्णाला. कुंतीने आपल्या मुलावरचं प्रेम काढलं, भगवंताकडे लावलं. पांडवावरचं प्रेम काढलं. बघा, म्हणून असं असतं, मरणाच्या वेळेला दुसरी वस्तू काही दिसू नये आपल्याला, तर भगवंताचं चिंतन घडावं अशी विनंती भगवंतालाच करावं लागते आपल्याला, की हे भगवंता, मरणाच्या वेळेला उगत काहीतरी ध्यानात येऊ देऊ नका, उगत काहीतरी वासना निर्माण होऊ देऊ नका, तर फक्त तुमचीच वासना, तुमच्या भक्तीची वासना देवा पुरवावी वासना, अशी याला शुभ वासना म्हणतात. आणि अशी वासना तयार होऊ द्या, हे भगवंतालाच मागावं लागतं. आणि म्हणून कुंतीने हे मागितलं. ही कथा पाहिली आपण. आता अजून एक कथा पाहिजे आपल्याला, आणि वेळेमध्ये एक 10-15 मिनिटामध्ये पूर्ण करायचं. थोडंसं भजन. राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे 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 श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम कथा भरपूर असतात, वेळेचं बंधन पाळावं लागतं आपल्याला. आणि आज त्यातली त्यात सर्व आळसलेली, का उपवास, एकादशी उपवास आहे, त्याच्यामुळं आळसली माणसं. तेव्हा तुम्हाला जास्त नाही त्रास, वेळेवर आपलं पूर्ण करायचं, वेळेच्या पुढे जायचं नाही. तेव्हा पुढे काय झालं पहा, कुंतीने हे मागणं मागितलं. कुंतीला भगवंताने वरदान दिलं, सांगितलं, कुंती विपद संतू, किती विपत्ती सहन केल्या, पण तुम्ही कधी माझा विसर पडू दिला नाही. तुझे मुलांनी सुद्धा कधी आमचा विसर पडू दिला नाही. पाहते पांडव अखंड वनवास, परित्या देवासी आठविती. अशा प्रकारे म्हणून कुंती, बास, माझी कृपा आहे तुमच्यावर. आत्तापर्यंत मी तुम्हाला आत्या म्हणत होतो, पण आता तुम्ही एक भक्त आहेत माझ्या, आणि बास, तुमची कीर्ती मागं राहील, तुमचं नाव लोक घेणार, त्याच्यात जे श्रवण करतील तुमच्या नावाचं त्यांना पुण्य प्राप्त होईल, असं भगवंताने त्यांना
कृपेचा वर्षाव कुंतीवरती केला, कुंतीचा उद्धार झाला. पुढे भीष्माचार्य त्यांची कथा आली पुढे. पण आता सर्व चरित्र सांगायला वेळ कमी पडतो आपल्याला, पण थोडक्यात सांगायचं की भीष्माचार्य मोठी कथा आहे त्यांची, पण वेळ कमी पडेल म्हणून थोडक्यात सांग की भीष्माचार्य हे अष्टवसूपैकी धौ नावाच्या वसूचा अवतार, धौ नावाच्या वसूचा अवतार. त्यांनी एक चूक केली होती. वशिष्ठ मुनीकडे जी गाय होती, नंदिनी नावाची गाय, त्या गायीचं जर दूध पिलं तर 10,000 वर्ष आयुष्य वाढत होत, अशी ती गाय होती. आणि ती गाय सामान्य नव्हती, गोलोकामधली ती गाय होती. आणि यांनी विचार केला, वसूनी ती गाय आपण आणू म्हटले, आणि त्या गायीला ओढण्याचं काम केलं यांनी. रात्रीच्या वेळेला त्या गायीच्या पायाला काठी टोचले गेले, खडी रुतली, अंधारात ओढीत आणली. त्या गायीने शाप दिला, मला ओढीत चालवलं म्हणून. माझ्या पायाला किती वेदना झाल्या, पण माझ्या पायाला जशा वेदना झाल्या याच्यापेक्षा हजारो पटीने तुझ्या अंगाला वेदना होत्या, असा शाप दिला त्या गायीने. मग प्राणी सुद्धा शाप देत असतात. आपल्याला जरी ऐकू नाही आलं, पण ते मनातून त्यांची वाणी चालू असते. याला मध्यमा वाणी म्हणतात. आपण ज्या वाणीचा उच्चार होतो बाहेर त्याला वैखरी वाणी म्हणतात, आणि ज्या वाणीचा उच्चार होत नाही त्याला मध्यमा वाणी म्हणतात. म्हणून प्रत्येक प्राण्याची मध्यमा वाणी अखंड चालू असते. म्हणून एखाद्या प्राण्याला जर त्रास दिला ती मध्यमा वाणीतून शाप देत असतात. आणि तसा त्या नंदिनी नावाच्या गायीने शाप दिला. पुढे अजून एक प्रकार घडला. त्यांना त्या वशिष्ठ मुनीने शाप दिला की अरे अरे तुम्ही माझी गाय चोरून आणली, तुम्हाला खाली मृत्यू लोकामध्ये जन्म मिळेल, मृत्यू लोकामध्ये मानव योनीमध्ये जाणार. त्या वसूने विचार केला, आपल्याला जन्म मिळाला, सांगितलं गंगा आणि शंतनू राजा यांच्या पोटी जन्म मिळेल तुम्हाला. पण त्यांनी गंगा मातेला प्रार्थना केली, हे गंगा माता आम्हाला तुमच्या पोटी जन्म, आणि मृत्यू लोकामध्ये काय सुख नसतं म्हणे, दुःखही असतं आणि सुखही असतं, आणि नुसतं सुख म्हणे स्वर्गामध्ये, आणि मृत्यू लोकामध्ये आम्हाला मनुष्याचा जन्म दुःख भोगावं लागत, म्हणून आम्हाला तर दुःख अजिबात नको. आणि मृत्यू लोका म्हणला की दुःख येतच वाट्याला म्हणे, जरी सुख असलं तरी दुःख वाट्याला येतच. माऊली सांगतात, एरवी तरी सहजे सुख दुःख तैची भोगी जे, देह जळी होई जे मासुळी जै. काय वर्णन केले माऊली. आता वेळ थोडा राहिला म्हणून धावतं सांगतो बरं का. काय म्हणून गंगा मातेला सांगितलं, असं करा तुमच्या पोटी आम्ही जन्म घेऊ, पण जन्मतच आम्हाला मारून टाका, मारा म्हणले तुम्ही, तुझ्या पोटी जन्माला मार, कारण आम्हाला मृत्यू लोकांमध्ये नको वाटतं. तिने सांगितलं बरं. मग तिने मारले ना. जन्म झाला की मारायचं, जन्म झाला की मारायचं, पाण्यात बुडूनच मारायचं. आणि शेवटचं जे राहिलं तेच भीष्म, देवव्रत नाव त्यांचं. शंतनूंनी सांगितलं अरे असं करू नको, एवढं तरी राहू दे माग. तिने सांगितलं सांभाळा, गेली निघून ती गंगा, सांभाळा म्हणे तुमचं तुम्ही, आणि तेच भीष्म. पण त्यांना दुसरा शाप कोणाचा, नंदिनी गाईचा. आणि त्या भीष्माला 58 दिवस बाणावर झोपावं लागलं, शरपंजरी पडावं लागलं. आणि अजून एक सांगितलं होतं तिने, तुम्हाला संगती, दुष्टाच्या संगतीत दुष्टाप्रमाणे वागावं लागलं. म्हणून दुर्योधनाचं ऐकावं लागलं भीष्माला. एवढे मोठे महान, त्याचा श्लोक आलेले आहेत, भरपूर श्लोक आहेत. असंग संग दोषेन
साधवो यांती विक्रयात दुर्योधन प्रसंगीन भीष्म गोहरणम गता. म्हणून स्वतः दुर्योधनाने सांगितलं होतं भीष्मामह तुम्ही एक काम करा म्हणले. काय? विराट राजाच्या गायी चोरून आणायला तुम्ही जा. रात्रीच्या गायी चोरून आणायच्या, तुम्ही पुढे व्हा. भीष्माने सांगितलं एकच गाय चोरली तर किती वेदना आहेत मला, आणि आता परत दुर्योधन मला गाय चोरायला लावतो, तरी जावं लागलं बा. म्हणून जावं लागलं, ऐकावं लागलं. का? असंग संग दोषे. म्हणून असंग माणसाच्या संगतीत राहिलं की ते दोष त्याला लागतो. म्हणून हीच भीष्माची आणि भीष्म 58 दिवस शरपंजरी होते आणि शेवटी भगवत चिंतन करत होते. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा आणि पांडव तिथं गेले होते आणि भीष्माने युधिष्ठिराला धर्माचा उपदेश केला आणि प्रश्न विचारला होता. को धर्म सर्व धर्मानां भवत परमो मतः किंजपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. युधिष्ठिराने पहिला प्रश्न विचारले होते, सर्वात मोठा धर्म कोणता आणि जन्म मरणातून निवृत्त होण्यासाठी काय करायला पाहिजे. भीष्माचार्याने उत्तर दिलं. भीष्मवाच जगत प्रभुं देव देव मानंतम पुरुषोत्तमं स्तुवन नाम. हा, भगवंताची स्तुती करा, भगवंताची गुण ऐका, भगवंताचं चिंतन करा. याच्यापेक्षा धर्म मोठा कोणता आहे? आणि म्हणून 1000 नाम सांगितले भगवंताचे. म्हणून त्यालाच आपण काय म्हणतो? विष्णू सहस्रनाम. हे भीष्म पितामहाने सांगितलं आणि भीष्माचार्यांना सुद्धा भगवंताने शेवट दर्शन दिलं. जसं कुंतीचा उद्धार केला तसं भीष्माचा सुद्धा उद्धार केला. अशा प्रकारची कथा आज आपण पाहिली. आणि म्हणून आता झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करायची. आपली वेळेवर कथा होईल याप्रमाणे. आणि म्हणून आता थोडं भजन होईल, आरती होईल आणि सेवा पूर्ण करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 श्री ज्ञानदेव आरतीच्या यजमानाला श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 श्री आरतीचे यजमान करा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव
आरती करू तुझा भगवंता